वी मेट. एक सिक्रेट पण सांगणार आहे जे ओंकारला पण अजून नाही माहित. इट ऑल हॅपन्ड ऑन तासगाव बस स्टँड. हा आय नो थोडं वियर्ड आहे, पण एक तर मला ओंकार कोण आहे पण नाही माहित. बस स्टँड वरती सुरू. हा तासगावचा सगळ्यात मोठा छपरी आहे. The XYZ stands up and comes to me to push the window and I was like it's okay दादा. तुला काय करायचं? कोणीही त्या सिच्युएशन मध्ये जर असेल राग तर येणारच. मी तिथे जोरात टाकली आणि पुढे जाऊन बसले. मेसेज केला की आय लाईक यू, की आपली कास्ट डिफरंट आहे, आपलं नाही जमणार, बट वेट आय एम गोना टेल यू अ टॉप सिक्रेट. सो हाय, इट्स हर्षदा आणि माझ्या सुखी संसारात तुमचं स्वागत आहे. सो थोड्या दिवसांपूर्वी मी एक पोल ठेवलेला इंस्टाग्रामवरती तुम्हाला वोट करण्यासाठी. त्यातला एक कॉन्टेंट मी आज चूज केला आहे अँड दॅट इज हाऊ वी मेट. म्हणजे मी आणि माझा नवरा ओंकार आम्ही दोघे कसं भेटलो. आय नो इट्स इंटरेस्टिंग. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटला मी एक सिक्रेट पण सांगणार आहे जे ओंकारला पण अजून नाही माहीत. इग्नोर द बॅकग्राऊंड बिकॉज द स्टोरी इज सिझलिंग. Ignore the background sound because I can't help it. So let's start with the starting. It all happened on तासगाव bus stand. हा I know थोडं weird आहे, but बऱ्याच लोकांची लव्ह स्टोरी एकतर कॉलेज, स्कूल, MSCIT सेंटर, अदरवाईज बस स्टँड वरती सुरू होते. तशीच आमची पण स्टोरी बस स्टँड वरती सुरू झालेली. सो मी चाललेले माझ्या गावी, म्हणजे मी जिथे राहते तिथून दुसऱ्या गावी मी चाललेले आणि जो मधला स्टँड आहे मिड स्टँड तो होता तासगाव. सो तासगावच्या स्टँडवरती मी उतरले आणि तिथे मला एक पोराची टोळी दिसली फर्स्ट अँड मी ते इग्नोर केलं आणि माझ्या बसमध्ये जाऊन बसले. सो तिथे आणखी एक व्हाईट शर्टच्या पोरांची टोळी आली आणि ती टोळी I mean, that gang was Omkar's gang, whatever. Their friends was Omkar's friend. So we are gonna name this Group A and Group B. Group A जो होता तो ऑलरेडी तिथं होता आणि Group B जो आहे तो ओंकारचा ग्रुप आहे. ओके, सो Group A मधला एक मुलगा आला आणि माझ्या बाजूला बसला, माझ्या बाजूच्या सीटला. सो Group B वाली मुलं पण माझ्याकडेच बघत होती, पण आय इग्नोर डेट की हे होतच राहते असं बोललं आणि मी इग्नोर केलं. आणि जो ग्रुप ए मधला मुलगा होता XYZ तो माझ्या साईडला येऊन बसलेला. सो तो कॉन्व्हर्सेशन माझ्यासोबत करत होता की तू कुठं राहते, कुठं कॉलेजला जाते. सो आमचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं अँड आय स्टॉप द कॉन्व्हर्सेशन बिकॉज XYZ माझ्या ओळखीचा नव्हता. अँड देन मी असं खिडकी आहे ना पुश करायला बघत होते आणि खिडकी पुश होत नव्हती कारण इट वॉज हार्ड. सो द XYZ स्टँड्स अप अँड कम्स टू मी टू पुश द विंडो अँड आय वॉज लाईक इट्स ओके दादा, मी पुश करते असं. अँड ओंकार सॉ दॅट. ओंकारने ते बघितलं आणि एकतर मला ओंकार कोण आहे हे पण नाही माहीत आणि एकतर मला XYZ कोण आहे हे पण नाही माहीत, तरी पण इट्स गोइंग ऑन. तो ग्रुप ए मधला व्हाईट शर्ट घालून एक मुलगा आमच्या बसमध्ये चढला आणि जी माझ्या साईडची सीट आहे ज्याच्यावर XYZ बसलाय त्याच्यावर जाऊन बसला. आय डोंट नो इफ देअर फ्रेंड्स ऑर नॉट. आणि तो मुलगा ओंकार होता. ते काहीतरी बोलत होते आणि माझ्या ID बद्दलच बोलत होते, इंस्टाग्रामच्या ID बद्दल. अँड आय गॉट टू नो की हे माझ्याबद्दलच बोलतायत वगैरे. अँड वॉज सो अँग्री दॅट टाईम बिकॉज कोणीही त्या सिच्युएशनमध्ये जर असेल राग तर येणारच. देन त्या दोघांचं कॉन्व्हर्सेशन काहीतरी झालं. ओंकार उठला आणि बसच्या खाली उतरला. XYZ जो आहे तो मला विचारत होता की हा मुलगा तुझ्या ओळखीचा आहे का. वाज लाईक तो का माझ्या ओळखीचा असेल आणि तुला काय करायचं असं. मला राग आलेला आहे त्या टाईमला. त्याच्यानंतर ओंकारचा एक फ्रेंड माझ्या खिडकीमध्ये आला आणि त्याने एक चिट मला टाकली. ही चिट अशी पडलेली. सो XYZ मला बोलला की चिट उघडून बघ, त्यामध्ये नंबर असेल त्याचा, जो आत्ता आलेला ना त्याचा नंबर असेल. आणि मी XYZला काही ॲन्सर दिला नाही. चिट उघडली आणि खरंच नंबर होता. आय थ्रो द चिट आणि मी तिथून उठले आणि मागे जाऊन बसले. तर आता मी इथे बसले, XYZची सीट इथे. सो ही वॉज लाईक तुझं नाव काय बोलीस. आय वॉज लाईक काय करायचं आहे तुला असं तसं बोलले मी आणि आय वॉज अँग्री. त्यानंतर त्या खिडकीमध्ये सुद्धा ओंकार आला आणि वॉज लाईक कॉल कर ना त्या नंबर. वॉज लाईक हा तासगावचा सगळ्यात मोठा छपरी आहे असं मला त्या टाईमला वाटलेलं. ऑनेस्टली सॉरी बट वाटलेलं मला तसं. अँड देन त्याच्या बाजूचा मुलगा होता तो बोलला नाही रे तिच्याकडे बॅलन्स नसेल वगैरे. मला आणखी राग आला. मी तिथली खिडकी जोरात तापडली आणि पुढे जाऊन बसले. सो इट एंड्स हिअर. पण त्यानंतर मला ओंकारने मेसेज करायला सुरुवात केली अँड आय वॉज लाईक तुला कसा नंबर भेटला. त्याने आजपर्यंत मला नाही सांगितलं की त्याला कसा नंबर भेटला. वडावं त्याने मला मेसेज केला की दॅट आय लाईक यू आणि आय वॉज ऑलवेज लाईक की आपली कास्ट डिफरंट आहे, आपलं नाही जमणार, मी खूप टॉक्सिक आहे वगैरे वगैरे. बट ही ऑलवेज कन्व्हिन्स्ड मी अँड दॅट्स वाय वी आर मॅरिड. तर
तो मला मेसेज करत होता सतत. मी 1 महिन्यापर्यंत नाहीच बोलत होती त्याला की माझ्याकडून नाही जाणार, आपली कास्ट वेगळी आहे असं वगैरे. बट 1 महिना त्याने मला कन्व्हिन्स केला आणि 1 महिन्यानंतर मी कन्व्हिन्स झाली. देन आय सेड येस. ही होती आमची हाऊ वी मेटची स्टोरी. बट वेट, आय एम गोना टेल यू अ टॉप सिक्रेट जे आजपर्यंत मी नाही आहे कुणाला सांगितलं. ओंकारला पण नाही सांगितलं आहे. आय फील सॉरी, बट मी आजपर्यंत त्याला हे नाही सांगितलं आहे. आज मी ते रिव्हील करत आहे. सो ते टॉप सिक्रेट असं आहे की एक दिवस ओंकार मला सतत मेसेज करत होता. आय वॉज लाईक, हा मला का सारखा मेसेज करतोय आणि आय वॉन्ट गेट रेड ऑफ दिस. सो मी त्याला मेसेज केला की मी ॲडमिट आहे वगैरे असं त्याला मेसेज केला. सो मला वाटलं की तो बोलेल ठीक आहे तू आराम कर वगैरे, पण त्याने तसं नाही केलं. तो मला बोलला तू कुठे आहेस सांग, मी तिथे येतो, मी त्या हॉस्पिटलमध्ये येतो. आय वॉज लाईक व्हॉट. नंतर मी काय केलं, मला असं वाटलं की ठीक आहे असंच मजाकमध्ये बोललं असं, म्हणून मी त्याला सांगितलं एका हॉस्पिटलचं नाव, ज्या गावात मी होती तिथल्या एका हॉस्पिटलचं मी नाव सांगितलं, रँडम हॉस्पिटलचं नाव सांगितलं. सो मला वाटलं की हा मजाक करत असेल, हा नाही येणार फक्त हॉस्पिटलचं नाव ऐकून ठीक आहे असं काहीतरी होईल, मला असं वाटलं जसं बाकीची मुलं करतात. बट ओंकार तसा नाही आहे. सो ओंकार खरंच त्या हॉस्पिटलमध्ये आला, मला तिथला फोटो पाठवला आणि मला हा हॉस्पिटल तर बंद आहे, हॉस्पिटल तर बंद आहे. आय वॉज लाईक आता काय करू. सो आय सेड नाही मी त्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे, मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे. सो तो त्याच नावाच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथे पण बघितला तर तिथे पण मी नव्हती. तो बोलला तू इथे पण नाही आहेस वगैरे असं. मी बोलले त्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे, मी दुसऱ्याच हॉस्पिटलमध्ये. मग तो त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेला आणि तिथे पण मी नव्हते. सो ही वॉज लाईक तू इथे पण नाही आहेस. आय वॉज लाईक मी त्या हॉस्पिटलमध्ये पण नाही आहे, मी दुसऱ्याच हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर मी फोन कट केला, मेसेज करायचा बंद केला आणि फोन माझ्या बहिणीकडे दिला. सो माझी बहीण इज व्हेरी क्लेवर, माय सिस्टर इज व्हेरी क्लेवर. आणि ओंकारने परत फोन केला, तिने फोन उचलला आणि बोलली मी घरी आली आहे, ती हॉस्पिटलमध्येच आहे आणि तू कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेस आय डोंट नो वगैरे असं काय तर त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं. आणि मी तिथेच होती, भांडी घासत होती आणि ती बेडवरती बसली होती वळ्यावर. सो त्या दिवशी मला कळलं की त्या गावात एकाच नावाची 3 हॉस्पिटल्स आहेत. थोड्या वेळाने ओंकारने मला मेसेज केला ना, वाज लाईक की रिप्लाय देऊया म्हणून, एवढा स्ट्रगल केला आहे मुलाने तर ह्या. मग त्या दिवशी मी त्याला मेसेज केला की नाही मी डॉक्टरच्या घरात होते म्हणून. असं मी तिथं सीन क्रिएट केला होता बिकॉज आय हॅड नो चॉईस. तर ही होती आमची हाऊ वी मेटची स्टोरी. सो जर तुम्हाला आणखी अशा सिझलिंग स्टोरीज पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा. आणि हे माझं नवीन चॅनल आहे सो डू सबस्क्राईब ऑल्सो आणि लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.